नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका गावाकडच्या व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, सध्या कसं आहे, गावाकडे ना आता जत्रोत्सव वगैरे सुरू होतील, पण कसं आहे त्या अगोदर आहे ना कोकणात पावसाळ्यामध्ये काही म्हणतात ना चहा पाणी किंवा मुलगी बघण्याचे कार्यक्रम वगैरे पार पडतात. त्यानंतर हळूहळू आहे ना पुढे आता इतर काही कार्यक्रम होतात, म्हणजे लग्न कार्यामधले किंवा लग्न पद्धतीमधले इतर काही सिस्टीम असतात किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या पद्धती असतात, पारंपरिक पद्धती असतात, त्या खरं तर गावाकडे पार पाडल्या जातात. आता ज्यांची लग्न ठरलेली असतात ना, तर गावाकडे आहे ना एक करड देणं वगैरे प्रकार असतो, जो साखरपुडा वगैरे ठरवला जातो. तर त्या दिवशी ती करड देणं किंवा लग्नाच्या आधी करड देणं वगैरे असे प्रकार असतात. सो गावाकडे सोबणं आणि घिरट हा प्रकार असतो. सोबणं म्हणजे काय, तर एक आंब्याचं झाड असतं, ते लग्नाला जेवण शिजवायला स्पेशली ते तोडलं जातं आणि लग्न कार्यामध्ये ते आंब्याचं झाड तोडलं जातं. सो आंब्याची झाडं कोकणात भरपूर आहे, तसं झाड तोडण्याला मी काही सपोर्ट करत नाही, पण गावाकडची ही पद्धत आहे आणि गावाकडचे लोक सरस आंब्याची झाडं वगैरे लावत असतात. त्याच्यामुळे एक झाड तर त्यांच्या लग्न कार्याला किंवा शुभ कार्याला तोडलं जातं. सो आत्ता कसं आहे, तर ते झाड तोडून मग त्याची लाकडं वगैरे केली जातात. ते लाकडं करून मग त्याच्यावरती लग्न कार्यातले जे काही जेवण वगैरे शिजणार तर ते शिजवलं जातं आणि ती पद्धत आहे. आणि त्याचबरोबर घिरट म्हणजे ती करड दिली जाते ना, त्याच्यासाठी ते धान्य दळलं जातं. सो आज आमच्याकडे वाडीमध्ये आहे ना बरेच असे कार्यक्रम आहेत घिरट सोबण्याचे. बरीच अशी लग्न आहे, त्याच्यामुळे सगळीकडेच आज एकाच दिवशी कार्यक्रम आहे. सो आपण एका ठिकाणी जातो आहे, जमलं तर त्या ठिकाणी घिरट स्वप्न तुम्हाला पाहायला मिळतील. थोडंसं मला उशीर झाला आहे, पण बघूया काय आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, कारण आता जुन्या गोष्टी थोड्याशा मागे सरत चालल्यात, आता नवीन गोष्टी येत आहेत, त्याच्यामुळे जुन्या पद्धती हळूहळू कमी होत आहेत. सो आपण बघूया आपल्याला तिकडे जाऊन घिरट स्वप्न पाहायला मिळतात का किंवा काय गमती जमती होतात, त्या सगळ्याच मला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. सो आजच्या ब्लॉगमध्ये नक्कीच पुढे बनून राहा. चला म्हणजे व्हिडिओला सुरुवात करूया आणि पोहोचूया घिरट असलेल्या ठिकाणी. चला, घिरट सोबणं. चला, आपण आता जातोय आपल्या हारेकरवाडीमध्ये, तिकडे घिरट सोबणं आहेत. चला या रस्त्याने जाऊया. असं हा आपला स्टॉप, तुराळ फडकले वाडी, इथून असं जाऊया. सध्या गावाकडचं हे वातावरण. चला आपण आता हारेकरवाडीमध्ये जातोय. हे आपल्या दोन ताई भेटल्यात, यांना विचारलं घिरट मुलीकडे असतो की नाही, तर हे म्हणतात घिरट मुलीकडे नसतो ना ग. मुलीकडे नसतो, मुलाकडे असतो घिरट. हा, मुलीकडे सोबणं फक्त असतात ना. चला, असे बरेच कार्यक्रम आहेत. आपण आता घिरट बघायला जाऊया. मग निखिलकडे आहे ना. चला, आपण आपल्या मामाच्या घरी आलो होतो. वहिनी आमची इकडे भाकरी खाते बाहेरच्या चुलीवरती. पाहत बघा, असं घराच्या पाठीमागे चुली असतात. हा वहिनी, काय शिजवतेस? मच्छी. आज रविवार स्पेशल भात होतो आज. घिरटाकडे जेवण ना, कामगारांना फक्त, बायकांना रात्री. अच्छा अच्छा, तुमच्या घरी कलर चाललाय ना. हा, पांजी उत्सव आहे ना आता. मच्छी केली त्यांच्यासाठी. एक नंबर. रेसिपी शूट करायला बोलवत नाही, महिन्याच्या हाताला चव भारी आहे. काय छकड्याचे काय आपलं जॅकी. अरे चला आपण आता स्वप्न फोडणीकडे जातोय. इकडे मामांच्या घरी पण आज स्वप्न फोडणी आहे ना, त्यांच्या मुलीचं लग्न आहे, त्याच्यामुळे इथे पण स्वप्न फोडणीचा कार्यक्रम आहे. वाडीमध्ये सगळीकडे स्वप्न फोडणी आहेत. घिरट कुठे आहे? बुडांकडे ना. हा, घिरट पण आपल्याला बघायला जायचं आहे. चला, अशा गावातल्या घरांच्या गल्लीमधून जाताना इकडे वेगळा आनंद होतो. सगळे नातेवाईक वगैरे भेटतात, गावाकडची माणसं भेटतात, हाक वगैरे मारतात. चला आता तुम्हाला हे बघा, हे घराची बॅक साईड. इकडे कदाचित इकडे बघा जेवण चाललंय, जेवण. हे बघा, डोचक्यावर नको, जेवण होऊ दे. मामी जेवण बनवणार वाटतंय. हा, जबरदस्त. डोक्यावर नको, असू दे. आलो जरा स्वप्न बघून येतो. जबरदस्त, चालू द्या. आमच्या सगळ्याच माम्या जेवण बनवत आहेत. कसं आहे, घिरट स्वप्न म्हटल्यानंतर आहे ना, जेवणासाठी सगळे जे आलेली माणसं असतात त्यांच्यासाठी जेवण वगैरे केलं जातं. मस्त रे की सुक्या मच्छीचं ना दुपारी जेवण असतं काहीतरी. आता पूर्वी शिंगट्याच्या बोट्या वगैरे असायच्या, आता शिंगट्याची बोटी ही एक वेगळा प्रकार आहे गावाकडे, तर कधीतरी तुम्हाला सांगेल. चला आता स्वप्न कुठे फोडत आहेत बघूया. मी आपला आलोय थोडासा उशिरा. चला, हे बघा, आमच्या इकडे याला वाकडे पाल म्हणतात. इकडे आमच्या क्रिकेटच्या मॅच वगैरे रंगतात आणि पूर्ण पाठीमागे जंगल आहे. चला, आपण स्वप्न वगैरे फोडतात ना त्या ठिकाणी आलोय. हे बघा, अशी लाकडं फोडतात झाड पडून. आता थोडासा ब्रेक टाइम झालाय.
तर आपल्याकडे काही जाणकार माणसं आहेत त्यांना विचारूया. आणि आता स्वप्न फोडण्यामध्ये आमचे जाणकार माणूस म्हणजे आपले येलवंडे साहेब. नमस्कार. झाली काय स्वप्न फोडून? हा, विजय भोवाड आणि त्यांच्या मुलग्याचं लग्न, निखिलची स्वप्न, त्यांच्या मुलग्याचं लग्न, हा त्यांची स्वप्न, हा पूर्ण वाडीमध्ये चौघांच्याकडे स्वप्न आहेत. बरोबर बरोबर. हा आम्ही भुवडांच्याकडे आहोत. जवळजवळ 15 ते 18 कडे आहेत. बरोबर. वाडीतले सगळेच मंडळी विभागले गेले. विभागले गेले. बरोबर. बरं, स्वप्न फोडणं हा काय प्रकार असतो नक्की? एक मुहूर्ताचा म्हणून विषय असतो. त्या स्वप्न फोडणी म्हणजे त्याच्यातून जो विवाह जो होतो हा त्या भजनाचा कार्यक्रम होतो ना, तर त्याच्यातून बरोबर, लाकडातून, त्या लाकडातून. मग आंब्याचं झाड हे लागतं. स्वप्न बोलतात. लाकडे हे आपण वापरतो घरगुती, त्याला लाकडं म्हणतात, पण लग्नाच्या कार्यात जे वापरतात त्याला स्वप्न स्वप्न म्हणतात. म्हणून. अरे वा, बरोबर. ही माहिती खरी तर पोहोचली पाहिजे. आणि घिरट काय प्रकार असतो? घिरट बी मुहूर्ताचा असतो. हा, घिरटातून करट म्हणून एक मुलीकडे घेऊन जायला लागतं. बरोबर. एक धान्याची करड, धान्याच्या जुन्या पद्धती आहेत. भाताची हा, करट म्हणून त्याच्यासाठी तो घिरट लावावा लागतो. बरोबर. जुन्या करट म्हणून मुलगीकडे घेऊन जायला लागतं, म्हणून या सगळ्या पारंपरिक पद्धती आहेत. पारंपरिक पद्धती त्या चालू ठेवाव्याच लागतात. फक्त हे आम्ही घरगुती असं लग्न करतो त्याच्यासाठी सगळं हे विधी केल्या जातात. बाकी कोण हे हॉलला जाऊन करतात, कोण कोर्टात करतात, त्यांना काय हा विषय कळत नाही. त्यांना माहितीच नसतं काय होतं. माहितीच नसतं. म्हणजे कोकणातल्या आम्ही असं करतो की मुलग्याचं मुलीचं नाव जुळतंय नाही जुळतं अशा पद्धतीने आम्ही जे घरगुती बरोबर, गुण पण जुळले पाहिजे, सगळं पत्रिका पहिली जाते. जुळलं पाहिजे, त्याच्यातून आम्ही करतो. बरोबर. एकदम चांगली माहिती सांगितली लोंढे साहेबांनी. खरं तर ह्या कोकणातल्या लग्न पद्धतीमधली ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत. एवढ्या विधी परंपरा पारंपरिक जुन्या गोष्टी आहेत ना, ह्या अजून देखील कोकणातल्या लग्न कार्यामध्ये जोपासल्या जातात. त्यातलंच आहे. अरे पडलाच काय, गिरट स्वप्न असतात. चला, हे बघा मंडळी, आता परत हे लाकडं फोडली आहेत, याला घरच्या दिशेने जात. मंडळी, स्वप्न फोडून झाले आहेत. आता इकडे कसं महिला नंतर येऊन ही लाकडं घरी घेऊन जातील. मारता अजून झाली ना? बरं बराच टाइम आहे. बरं, तोपर्यंत गिरेट बघून येतो तिकडून. बरं. हा, अच्छा, चला. बरोबर. हे बघा, हे स्वप्न फोडणं म्हणतात. आंबा पाडल्याच्या नंतर अशी कुऱ्हाडीने लाकडं फोडली जातात. आराम, पान खाताय? आणले कुऱ्हाड घेऊन आता लाकडं फोडतो मी. हा, घरातले आमच्या गावकर आहेत, एलवंडे गावकर. काठी बघा त्यांची, काठी कशी आहे. चला. आता ना परत एकदा घिरट लागतो त्या ठिकाणी जात होतो. परत मामांच्या इथे आलो होतो. कुठे जात आहे हे घेऊन? होय, आपल्या निखिल भावाच्या इकडे घरी आपण आता पोचतोय. घरा पाठीमागे बघा एवढी मोठी मोठी झाडं आहेत. चला, डायरेक्ट घरा पाठीमागेच एंट्री झाली आपली. इकडे बघा एक वेगळी तयारी सुरू आहे महिला मंडळांची. हे आता बघा, हा आहे ना, ह्याला घिरट म्हणतात. मोठं जातं असतं हे. तर या जात्यावरती हे धान्य भरडलं जातं. पूर्वी कसं आहे, याचा दांडा आहे ना पूर्ण वरती जायचा, बरोबर ना? की पहिल्यानं वरती जायचा ना, मांडवामध्ये दांडा, आणि आता पत्र्याचे मांडव, त्याच्यामुळे बारका बघा असं पूर्ण वरती मांडवामध्ये दांडा असायचा. मी पाहिलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे मी यांना विचारलं सर. तर आता बघा थोड्या गोष्टी आता बदलत जात आहेत.
मंडळी गिरटामध्ये आहे ना धान्य भरडून झालंय, आता असं पाखडलं जात आहे बघा. गावाकडे हे अशी पारंपरिक पद्धत आहे. फार पूर्वी कसं गिरटाचा पूर्ण जो धान्य असायचा तो पूर्ण मांडवात जायचा. आता कसं आहे कालानुरूप काही गोष्टी बदलल्यात. इकडे बघा आता घोळणा नाही काय, घोळणा नाही, तो घोळणा पण असायचा. बरेच अशा गोष्टी पाहायला मिळायच्या फालतू. आता हळूहळू थोडंसं बदलतात, गोष्टी कमी व्हायला लागल्यात. असो चला मंडळी, अंगणामध्ये घिरट वगैरे चालू आहे, पण घराच्या पाठीमागे ना एक वेगळी तयारी असते जेवणाची. आता सोबणं वगैरे जी फोडायला मंडळी गेली आहेत ना त्यांच्यासाठी जेवण असतं, गिरटाला जी मंडळी आले त्यांच्यासाठी जेवण असतं. बरं ह्यावेळी जे जेवण शिजतं ना एक वेगळा सुकी मच्छीचं जेवण असतं दुपारला. मस्त अमेझिंग चव असते. तर स्पेशली फार पूर्वी शिंगट्याच्या पोट्या असायच्या, पण आता काहीतरी ते वेगळी रेसिपी तयार होते. सुकट वगैरे असतं ते तुम्हाला दाखवतो. चला घराच्या पाठीमागचं वातावरण बघा. आता गावाकडे असे कार्यक्रमाची घराच्या पाठीमागे जे तयारी असते. बटाटा इकडे काय कांदा वगैरे कापण्यात चाललाय. मामी काय रेसिपी आहे? मच्छी, सुकी मच्छी. अरे वा, इकडे आमच्या सगळ्या माम्या जेवण बनवायला आहेत. अंधार आलं, लसूण वाटते. हा चालू द्या. हा इकडे गोडा मसाला, तिखटा मसाला, गोडा मसाला चालू असू द्या. मामी काय कुठली रेसिपी? भाजी तेंडली सुकटाची. अरे वा, तेंडली सुकट असणार आहे सुकी मच्छी. हे बघा तांदूळ बघा कसे गावाकडे धुतले जातात रवल्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये माती वगैरे लागत नाही ना, असे कुठे ठेवले खाली तरी आणि पळून पाणी ओतलं तर तांदूळ चांगले धुतले जातात. इकडे बघा, इकडे काहीतरी वेगळं एक शिस्त आहे. ही सगळी लगबग गावाकडे आहे ना घराच्या पाठीमागे तुम्हाला पाहायला मिळेल. चला तांदूळ कसे धुतात ते बघूया. ते बघा तांदूळ धुतो, तांदूळ ही जुनी पद्धत. ही गावाकडची पद्धत आहे तांदूळ धुण्याची. चला ते पाणी निचरावायला ठेवतात ना नंतर. चला मामी आमच्या धुराखाली दमली आहे. शिरा अरे मामी शिरा वाटते. तर मंडळी ही लगबग असते गावाकडच्या लग्नकारामध्ये. पाठीमागे मस्तपैकी असं महिला मंडळ जेवणाची तयारी वगैरे करत असतात आणि पुढे गिरट वगैरे चालू आहे. आता सोबणं वगैरे दाखवली, सो ऑल ओव्हर सगळ्या गोष्टी दाखवल्या. आता दुपारी जेवण आहे ते देखील तुम्हाला दाखवतो. अजून कसं आहे, इतर आमच्या वाडीमध्ये देखील गिरट सोबणं आहेत काही मंडळीच्या घरी, तर तिथे देखील आता समोर देखील मस्तपैकी सोबणं वगैरे फोडत आहेत. जमलं तर इथून झूम करून दाखवतो तुम्हाला. इकडे बघा, इथे पण अशी सोबणं चाललीत बघा. इथे देखील सोबणं फोडणी चालली आहे. सो वाडीमध्ये सगळ्याच ठिकाणी गिरट सोबणं चालू आहे आमच्या इकडे. चला मंडळी, आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून गावाकडच्या काही पारंपरिक किंवा जुन्या पद्धती आणि गोष्टी दाखवल्या. लग्न पद्धतीमधल्या ह्या खरं तर गोष्टी आहेत. लोकांना फक्त गावाकडचं लग्न माहिती आहे, पण या लग्न ठरल्यापासून मध्यंतरी बऱ्याच अशा गोष्टी असतात लग्न पद्धतीमध्ये. मग ते गिरट सोबणं असतील, साखरपुडा असेल, अजून काही इतर काही गोष्टी असतात, करड देणं घेणं असतं. बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत. आमच्या इकडे कोकणात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खरं तर कुणबी समाजामध्ये या सगळ्या गोष्टी चालीरीती अजून देखील कार्यरत आहेत. सो त्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल्या. सो मंडळी, गावाकडचे असेच डेली ब्लॉग पाहायचे असतील तर कमेंट करायला मात्र विसरू नका, डेली ब्लॉग म्हणून, आणि आवडतील म्हणून. सो चला, तुर्तास मी तरी तुमची रजा घेतो. गावाकडचे घर बसल्या तुम्हाला कोकण अनुभवायला मिळत असेल किंवा गावाकडचे व्हिडिओ पाहायला मिळत असतील तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणि नवीन कोणी आलं असेल चॅनलवर तर पटकन सबस्क्राईब करा. भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. येवा कोकण आपलं जसा. काळजी घ्या.